26.34 लाख लाडक्या बहिणींना जूनपासूनचे पैसे बंद होणार. मंत्री आदिती तटकरेंनी केलं जाहीर. तर त्याचे कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजना आणली आणि महिलांनी योजनेला उचलून धरले. मासिक 1500 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे अनेकांची या योजनेचा लाभ घेतला. तर 14,298 पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली असून योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. या पुरुषांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. शिवाय आता 26.34 कोटी महिलांनाही योजनेत अपात्र ठरणार आहे. खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना पैसे आता मिळणार नाहीत, तर त्यांची तात्पुरती स्थगिती करण्यात आली आहे आणि नंतर त्यावर विचार विनिमय करून जे पात्र महिला आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत. परंतु तत्पूर्वी या इतक्या महिलांना अपात्र ठरवलेले आहे.